मोठी बातमी दिल्लीमध्ये सोमवारी आज पहाटेच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवलेत। दिल्लीमध्ये आज पहाटे झालेल्या भूकंपाची तीव्रता ही 4 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे। भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घाबरून घराबाहेर पडले। भूकंपाचं केंद्र दिल्लीच्या आसपास जमिनीपासून 5 किलोमीटर खोलीवरती असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। तर दिल्लीला भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले। काही सेकंदापर्यंत भूकंपाचे हे धक्के जाणवत होते। इमारतीच्या आतमध्ये जोरदार कंपनं जाणवू लागली। पहाटे 5:30 वाजता भूकंप झाल्याची माहिती मिळाली आहे। यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात सकाळच्या 100 बातम्या। राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजय मुंडे ठरवतील असं म्हणत राजीनाम्याबाबतचा निर्णय अजित पवारांनी मुंडेंवरती सोपवलाय। तर सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर नैतिकतेतून मी राजीनामा दिला होता असंही विधान अजित पवारांनी केलं। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। दरम्यान अजित पवारांनी संतापून बीडच्या पाण्यासंदर्भात भेट घेतल्याचं उत्तर दिलं। नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव यांनी एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवला। मोरक्या तर जिद्दी असेल तर जनावर पण विश्वास ठेवतात। या व्हिडिओतून संघटना काय आहे आणि ती कशी घडवता येते याचा बोध घेता येतो असं कॅप्शन दिल्यामुळे जाधवांच्या स्टेटसची चर्चा रंगली आहे। एखाद्या पक्षातले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात गेले तर डॅमेज कंट्रोल करावाच लागतो। मुंबईतील पदाधिकारी शरीराला जिथे जातील तिथे मात्र ते मनाने आमच्या सोबतच असतील असं वक्तव्य उदय सामंतांनी केलं। कोण कोणाला भेटलं यावरती राजकारण नको, राजकारणात लोकशाही संवाद हा कायम राहिला पाहिजे असं भाष्य सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। करमाळा मतदारसंघाचे आमदार नारायण पाटलांनी माजी आमदार संजय मामा शिंदेंवरती टीका केली। संजय मामांनी आयुष्यात कुठलंच कायदेशीर काम केलं नाही, त्यामुळे सर्व मंडळींना मातीत घालण्याचं काम केलंय असं पाटील म्हणाले। तुळजाभवानीची मूर्ती गर्भगृह सुरक्षिततेबाबत उपाययोजना करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांची टीम तुळजापुरात पोहोचली आणि गाभाऱ्यातील शिळा भिंतींसोबतच अन्य बाबींची तपासणी करण्यात आली। तपासणीचा अहवाल आल्यानंतर देवीचा गाभारा नवीन किंवा मोठा करण्याबाबत निर्णय होणार आहे। जीबीएस हा रोग कोणत्याही जंतूपासून किंवा बॅक्टेरिया व्हायरसमधून होत नाही। दूषित पाणी, दूषित अन्न किंवा दूषित मांसाहार याच कारणामुळे जीबीएस आजार होतो हे निष्पन्न झाल्याची माहिती डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी दिली। दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख समोर आली आहे। 20 फेब्रुवारीला राजधानीतील रामलीला मैदानावरती मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल। त्याआधी 19 फेब्रुवारीला भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होईल, ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांची निवड केली जाईल। त्यामुळे पुढील 5 वर्षांसाठी दिल्लीची कमान कोणाकडे सोपवली जाईल हे स्पष्ट होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या पडताळणी सुरू आहे। याच धर्तीवर आता लाडक्या भावांसाठीच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी देखील निकषांवरती बोट ठेवलं जातंय। पुढील टप्प्यात प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक तरुणासह मनुष्यबळाची मागणी करणाऱ्या आस्थापना आणि उद्योगांची सुद्धा पडताळणी होणार आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा माजी व्यवस्थापक हितेश मेहताला बँकेला 122 कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी न्यायालयाने 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। मेहता कंपनीच्या माध्यमातून पैसे लुटण्यात त्याला मदत करणारा विकासक धर्मेश पौन याला सुद्धा अटक झाली आहे। स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांसाठी आज नागपुरात सकाळी 11 ते रात्री 11 या काळात पाणीपुरवठा खंडित असणार आहे। 12 तासांच्या शटडाऊनच्या कालावधीत डिप्टी सिग्नल आणि स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी जलवाहिनीच्या आंतरजोडणीचं काम सुरू आहे। बाजार समितीत काल कांद्याची चांगली आवक झाली। लाल कांद्याला भुसावळ इथे सरासरी 3500 रुपयांचा दर मिळाला, तर पुणे बाजारात आवक झालेल्या लोकल कांद्याला सरासरी 2500 रुपयांचा दर मिळाला। उष्णतेच्या तीव्रतेनं आता लिंबाच्या मागणीत वाढ झाली। राज्यामध्ये काल लिंबाची 453 क्विंटल आवक झाली। पुणे बाजार समितीत लिंबाला सरासरी 2000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं पुणे आणि दिल्लीतील सफदरजंग इथे विशेष रेल्वे गाडी चालवली जाणार आहे। संमेलनासाठी पुण्यातून जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही विशेष गाडी धावणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं सांगितलं। आरआरबी मिनिस्टोरियल आणि आयसोलेटेड भरती 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी आहे। रेल्वेत नोकरी करण्याचं स्वप्न बघणाऱ्या तरुणांसाठी शेवटची संधी आहे। जो उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छितात ते संबंधित आरआरबीच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन थेट लिंकद्वारे अर्ज करू शकतात।
कल्याण डोंबिवलीमधील 65 बेकायदा बांधकाम प्रकरणं गाजत असताना अशातच ठाणे अंबरनाथ कल्याण तालुक्यात शासकीय भूखंडावरती 896 बेकायदा बांधकामं उभी राहिल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली. यात कल्याण तालुक्यात 327 तर अंबरनाथमधील 550 बांधकामांचा समावेश आहे. पुणे शहरात उन्हाचा चटका वाढल्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच मे महिन्याचा अनुभव पुणेकरांना येतोय. उन्हाचा तडाखा चांगलाच वाढत असल्यामुळे डोकं आणि चेहऱ्याला वाचवण्यासाठी टोपी, स्कार्फचा रुमालाचा वापर नागरिक करतायत. माझं पसंतीचं सिडकोचं घर या गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी काढण्यात येणार आहे. शनिवारी 26,000 घरांसाठी सोडत काढण्यात येणार होती. या सोडतीचे संदेश प्रत्येक अर्जदाराला त्यांच्या मोबाईलवरती पाठवले होते. मात्र शनिवारी मध्यरात्री सिडकोनं सर्व अर्जदारांना ऑनलाईन मेसेज पाठवून सोडतीची तारीख पुढे ढकलल्याची माहिती दिली. धारावीकरांचा पुनर्विकास धारावीतच झाला पाहिजे यासाठी आज संध्याकाळी धारावी बचाव आंदोलनाच्या वतीनं भव्य जाहीर सभा घेण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना नेते खासदार अनिल देसाई उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी एक मोठी बातमी आहे. मुंबईच्या कोळशावरती चालणाऱ्या भट्ट्यांमुळे प्रदूषण होत असल्यामुळे लवकरच कोळशावरती चालणाऱ्या तंदूर चिकन आणि रोटीच्या भट्टीवरती बंदी घातली जाणार आहे. या भट्ट्यांसाठी यापुढे इलेक्ट्रिक आणि पीएनजीवरती चालणाऱ्या शेगड्यांचा वापर करावा लागणार आहे. तर सुप्रीम कोर्टाच्या प्रदूषण नियंत्रणाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठीच पालिकेनं हा निर्णय घेतलाय. कोळशावरती चालणाऱ्या तंदूर भट्ट्यांमुळे होणारं प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यानुसार 8 जुलैपर्यंत कोळशावरील तंदूर भट्टी बंद करून इलेक्ट्रिक भट्टीचा वापर करावा. उपकरणांचा वापर न केल्यास कठोर कारवाईचा इशारा मुंबई महापालिकेनं दिलाय. आतापर्यंत 84 ढाबे, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सना महापालिकेकडनं नोटीस बजावली गेली आहे. पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. IPL 2025चं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात पहिला सामना 22 मार्च रोजी खेळला जाणार आहे. त्याचसोबत अंतिम सामना 25 मे रोजी होईल. कुंभमेळ्यासाठी प्रयागराज इथे जाणाऱ्या भाविकांना विना व्यत्यय आणि सुखकर प्रवास होण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. यासाठी मध्य रेल्वे, कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. ही गाडी चिपळूण, रत्नागिरी तसंच रोहा स्थानकामार्गे रवाना होणार आहे. सांगलीच्या मिरजेत ख्वाजा मिरासाब दर्ग्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी भेट दिली. यावेळी मुश्रीफांच्या हस्ते दर्ग्यावरती सादर आणि गलेफ अर्पण करण्यात आले. या दर्ग्याचा 650वा उरूस साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर मुश्रीफांनी भेट दिली. शिवसेना ठाकरे गटाची मातोश्रीवर आज महत्वाची बैठक. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना बांधणीसाठी उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर. बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्यायासाठी गावकरी घेणार महत्वाची बैठक. धनंजय देशमुखांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता बैठक. राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजय मुंडे ठरवतील. राजीनाम्याबाबतचा निर्णय अजितदादांनी मुंडेंवरती सोपवला. सिंचन घोटाळ्याच्या आरोपांनंतर नैतिकतेतनं राजीनामा दिलेला दादांचं विधान. कुठल्याही पदासाठी नौटंकी केली नाही तर क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही, हा माझा शब्दप्रयोग. मी कोणत्याही पक्षाचं नाव घेतलेलं नाही, भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण. आमदार भास्कर जाधव पक्षात नाराज, काही दिवसांनी त्याचे परिणाम दिसतील. मंत्री गुलाबराव पाटील यांचं सूचक वक्तव्य. दिल्ली NCR मध्ये पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के. 4 रिश्टर स्केलच्या तीव्रतेच्या भूकंपामुळे दिल्लीकरांची घबराट. कोळशावरील तंदूर चिकन आणि रोटी भट्ट्यांवर बंदी. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पालिकेकडनं कठोर अंमलबजावणी. तर 110 जणांना पालिकेची नोटीस. नमस्कार, सुप्रभात.